गांव वासियों ने वन्य प्राणियों का बंदोबस्त करने की मांग वन विभाग से करते हुए इस संदर्भ में एक निवेदन वन विभाग को सौंपा। खरसंगी के बरटघाट गांव में किसानों की खेती ताड़ोबा व्याघ्र प्रकल्प से सटी होने से यहां दिन दहाड़े वन्य प्राणियों का संचार बड़े पैमाने पर होता है। अब रबी फसल का मौसम शुरू होकर खेत खलिहान में बाघ, जंगली सुअर और अन्य प्राणी घूमते नजर आते हैं। वन्य प्राणी फसलों का नुकसान ना करे, इसके लिए किसान रात दिन पहरा दे रहा है और ऐसे में जागते समय दिन में ही उसे बाघ के दर्शन हो रहे हैं, जिससे वन्य प्राणियों का वन विभाग, बफर जोन और प्रादेशिक वन विभाग ने जंगल से सटी खेती के चारों ओर तार का संरक्षण कुंपण करा दे। इसी के साथ विविध मांगों का निवेदन चिमूर के प्रादेशिक वन विभाग के वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देवड़कर इन्हें बरटघाट के गांव वासियों की ओर से दिया गया। तो आइए सुनते इस संदर्भ में प्रमोद श्रीरामे ने जानकारी देते हुए क्या कहा। आज दिनांक 8/2/2025 वन विभाग प्रादेशिक चिमूर येथे निवेदन घेऊन आलो। आज आमच्या गावामध्ये मोजा बरटघाटमध्ये वाघाचं दहशत चालू आहे। अधूनमधून शेत शिवारामध्ये वारंवार वाघ येत आहे। शासनाला आम्ही 5 ते 10 वर्षापासून निवेदन देत आहोत, पण याच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे। जर का शासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा नाही काढलास तर आम्ही जे जंगल लगतचे गाव आहे बरटघाट, पांडपुणी, झरी, वाणगाव याच्या मार्फाने आंदोलन करू। जर का वाघाने एकाने अनुचित प्रकार घडल्यास याला सहस्वी जबाबदार वन विभाग असेल, तरी याची शासनाने त्वरित दखल घेऊन ज्या आमच्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या। तो वहीं हरिभाऊ रेणके ने इस संदर्भ में जानकारी देते हुए मांग पूरी न होने पर आंदोलन का इशारा दिया। हरिभाऊ रेणके, माझे 1 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये आम्ही रात्रंदिवस राबतो, पण आज अशी परिस्थिती झाली आहे की तिथं आम्हाला एक चणा आमच्या घरात किंवा गहू येत नाही, आमचे धान येऊ शकत नाही, अशी परिस्थिती झाली आहे। कारण की वाघाच्या धुमधुमीमुळे जागरी जनावर होत नाही आणि त्या जागरी जात नाही म्हणून आपण सगळे जमीन असे सोडून दिले। 50 एकर माझ्या आजूबाजूचे लोक 50 एकर जमीन पडीत आहे। तर या लोकांना आम्ही कास्तकार लोकांना का करावा, उद्या का खावा, म्हणून फॉरेस्टवाल्यांना किंवा झोपर जे आहेत त्यांना याच्यासाठी दखल घेऊन काही जारी वाघाच्या जारी लावावा, हे माझा म्हणण्याचा उद्देश आहे। बाकीचा काही नाही। याच्यावर आम्हाला संरक्षण पाहिजे आणि आमचा अनाज आमच्या पोटासाठी खाण्यासाठी काहीतरी आम्हाला पाहिजे, यासाठी आम्ही तळमळ करतो। नाही तर याच्यानंतर आम्ही आंदोलन करू आणि 4 चौकामध्ये 10 लोक जमून आम्ही फॉरेस्टमध्ये किंवा बफरमध्ये आंदोलन करून याचा न्याय मागू। बस एवढा बोलून मी आपले। तो वहीं वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देवड़कर ने मांगों का निवेदन प्राप्त होने पर इसकी दखल लेकर जल्द मांग पूरी करने की बात कही। आज रोजी बरटघाट आणि पांढरपवनी या लोकांचे एक वाघ, रानडुक्कर, रोही, चितळ या वन्य प्राण्यांपासून त्यांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याबाबत त्यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे। सध्या वाघ आणि वन्य प्राणी शेतीच्या भागामध्ये जास्त फिरत आहे। सहसा रानटी डुक्कर, चितळ वगैरे याच्या मागोमाग वाघसुद्धा फिरत असतो आणि तो दिवस झाल्यामुळे तिथेच थांबून जाते। त्याच्यामुळे वाघ अधेमध्ये शेती परिसरामध्ये फिरत आहे। त्यांचं निवेदन हे रास्त आहे। नक्कीच त्यांच्या निवेदनाची वरिष्ठांकडे शिफारस केल्या जाईल आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। सिटी वीकली प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।